मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। स्थानिक पातळीवर युतीबाबत आढावा घेऊन माहिती द्या असं त्यांनी सांगितलंय। तर स्थानिक पातळीवर मनसेसोबत युतीसाठीचा अहवाल द्या असे आदेश त्यांनी दिलेत। तर उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना या सूचना आहेत आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख नेत्यांची बैठक घेतली आणि राज्यभरात स्थानिक पातळीवर युती आघाडी करण्यासंदर्भात आढावा घेण्याच्या त्यांनी सूचना दिल्यात। युती आघाडी होईल नाही होईल पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार रहा असं उद्धव ठाकरे यांनी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, मोठी बातमी आहे, उद्धव ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवली आहे। मनसेसोबत युतीसाठी स्थानिक पातळीवर युतीबाबत आढावा घेऊन माहिती घ्या असंही त्यांनी सांगितलंय। काय नेमकी या क्षणाची अपडेट आहे या संदर्भातली? थोड्याच वेळापूर्वी शिवसेना भवन या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक ही पार पडली। या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की युती आघाडीचा निर्णय हा पक्ष वरच्या पातळीवर होईल, परंतु स्थानिक पातळीवर सर्व जागांच्या निवडणुका ज्या आहेत निवडणुका आहेत त्या लढवण्याच्या दृष्टीनं आपण तयारी करा। मनसेसोबत आपण सकारात्मक असल्याचं कालच आपण सांगितल्याचं त्यांनी आज देखील स्पष्ट केलेलं आहे आणि कालच्या भाषणात देखील त्यांनी आपण सकारात्मक असल्याचं मनसेसोबत असल्याचं दाखवलं होतं आणि त्यानंतरच्या आजच्या बैठकीमध्ये देखील त्याचा पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे। परंतु त्यांनी यावेळी विधानसभा आणि लोकसभा या दरम्यान वाढलेले जी 40 लाख मतदार आहेत बोगस, त्याचा शोध घेण्याचे आदेश दिलेले आहेत। सर्व गट प्रमुखांनी प्रत्येक जो 40 लाख मतदार आहे त्याच्यापर्यंत पोहोचा, तो खरंच मतदार होता की बोगस मतदार आहे याचा शोध घेण्याचं काम हे येत्या 1 महिनाभरात करायचं आहे आणि त्यानंतर 1 महिन्यानंतर अहवाल द्यायचा आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्या तरी स्थानिक पातळीवर कुणाशी आपण आघाडी केली तर सकारात्मक राहील, चांगली गोष्ट राहील। या संदर्भातल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या 1 महिन्यामध्ये संपूर्ण रिपोर्ट सादर करण्यास सर्वांना सांगितलं गेलेलं आहे। अगदी खरं तर हा कृष्णात जो टाळी देण्याचा खेळ तो गेला साधारण 1 महिना 2 महिन्यापासून चालू आहे। सारखे संकेत मिळतात सकारात्मक, मात्र युतीचा ठोस प्रस्ताव हा दोन्ही बंधूंनी एकमेकांकडे पाठवलेला नाहीये। मात्र आता आढावा घ्यायला सांगितलंय, त्यामुळे निश्चितच युती होऊ शकते का अशा प्रकारचे सगळे संकेत जातात। नक्कीच तशा प्रकारचे संकेत हे कालच्या भाषणामध्ये देखील गेले होते। परंतु जर आपण एखादी पक्षासोबत युतीसोबत जाणार असेल तर त्यांचे बलस्थानं कोणते आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये किती वजन असणार आहे, आपल्या वॉर्ड वाईज मतदारसंघामध्ये काय पुनर्रचना झाल्यानंतर कशा प्रकारे मतदान असणार आहे, आपली ताकद प्रत्येक मतदारसंघामध्ये कशी असणार आहे, याचा सर्व आढावा हा घेण्यास सांगितला गेलेला आहे। अगदी, पण थोडक्यात असं म्हणता येईल का कृष्णात की प्रस्ताव हा उद्धव ठाकरेंकडून जाईल युतीचा? अद्याप तसं काही स्पष्ट त्यांनी म्हटलं गेलेलं नाही, परंतु दोन्ही भावांची चर्चा जी आहे ती अगदी खुलेपणे झाली नसली तरी नातेवाईकांच्या माध्यमातून दोघांच्या मध्ये चर्चा होत आहे। परंतु नक्कीच या बैठकामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की जर मनसेसोबत किंवा महाविकास आघाडी म्हणून जायचं असेल तर आपण कोणत्या जागा लढवणं गरजेचं आहे किंवा मनसेसोबत जायचं असेल तर मनसे कोणत्या जागा लढवू शकतं, अशा प्रकारचा एक आढावा घेण्यास सांगितलं गेलेलं आहे। ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।